इलेक्शन मध्ये ज्या पद्धतीने खोटा नॅरेटिव्ह पसरवण्यात आला आणि लोकांची दिशाभूल करण्यात आली आणि आता लोकसभा संपल्यानंतर जी काँग्रेसची मानसिकता ते बाहेर आज उघड झालेली आहे। भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी सूचित करू इच्छितो की ही लढाई आपल्याला एका आंदोलनाने संपवायची नाही, तर ज्या पद्धतीने काँग्रेसने लोकसभेच्या काळामध्ये लोकांची दिशाभूल केली आणि भारतीय जनता पार्टी आरक्षण संपवण्याच्या मानसिकतेत आहे असं सांगण्याचं काम केलं, तेच काम आपल्याला पुढच्या काळामध्ये आपल्याला सर्वांना करायचंय। कारण हे एक दिवसाचं आंदोलन नसून येणाऱ्या इलेक्शन मध्ये या गोष्टीचा ओळख लोकांच्या समोर आपण केला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं पंडित नेहरूजी पासून ते राहुल गांधी पर्यंत हे आरक्षणाच्या विरोधामध्ये कसे आहे हे आपल्याला जनतेला सांगायचं आहे। त्यासाठीच आजचं हे आंदोलन आहे। कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी हा विषय लोकांसमोर नेला पाहिजे। खऱ्या अर्थानं काँग्रेसची मानसिकता लोकांसमोर आपण उघड केली पाहिजे। म्हणून आज राहुल गांधीच्या विरोधामध्ये संपूर्ण महाराष्ट्रावरच नव्हे तर देशभर आंदोलन चालू आहे। त्याचाच एक भाग म्हणून आज लातूर शहरामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये हे आंदोलन आपण करतोय। मी यानंतर विनंती करेन की आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष विनीतदादा देशमुख यांना विनंती करेन त्यांनी आम्हाला दोन शब्द मार्गदर्शन करा। राहुल गांधीचा धिक्कार असो।